हाय, मी बनवली भेंडी फ्राय आणि इतकी कुरकुरीत झाली होती ना, खूप मस्त लागत होती। माझ्या मुलीने तर मला ही दुसऱ्यांदी बनवायला सांगितली बरं का। मोठेच काय लहानेसुद्धा आवडीने खातील अशी ही भेंडी फ्राय झालेली आहेत। आणि तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। बघा, इथं पाव किलो साधारण भेंडी असेल, ती मी पाण्यात टाकून घेतली आणि याला पुसायची गरज नाही। भेंड्या जास्त दिवसाच्या नसाव्या। मग काय, मी याचे मागचं आणि पुढचं डेट वगैरे काढून घेतलं आणि असे उभ्या पीस करायचे त्याचे, असे आडवे करायचे नाहीत, बारीक बारीक असे कट करून घ्यायचे। दाखवल्याप्रमाणे भेंडीचे कट असे झाले पाहिजे, जास्त जाडही ठेवू नका, म्हणजे आपली जी भेंडी आहेत मस्त अशी कुरकुरीत होईल। तर मग सगळ्या भेंड्या मी इथे कट करून घेतल्यात। तर बघा, इथे मीठ, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि कॉर्नफ्लॉवर आणि बेसन घेतलेलं आहे। तर काय करायचं आहे, यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे, त्यानंतर थोडंसं 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, हा जो चाट मसाला आहे हा टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर जे घेतलेलं आहे ते टाकायचं। तुम्ही या जागी तांदळाचं पीठ पण टाकू शकतात। मग त्यानंतर बेसन पीठ घ्यायचं आहे 2 चमचे आणि मग काय, बेसन पीठ थोडंसं जास्त घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित कोटिंग होईल त्याला आणि आपली जी भेंडी आहे ती छान अशी फ्राय होईल। थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, कारण जे पीठ जे आहेत ना व्यवस्थित आपल्या भेंडीला लागेल अशा पद्धतीने थोडंसं अगदी हलकंसं शिंपडायचं आणि ते असं मस्त मिक्स करून घ्यायचं। तर दाखवल्या पद्धतीनेच सेम असं करायचं आहे। थोडंसं पाणी कमी वाटलं, मी पुन्हा टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर मी ते कढई गरम करायला तेल ठेवलं आणि हे मिक्स केलेले भेंडीचे जे काप आहेत मी ते तेलामध्ये टाकलेत। व्यवस्थित असे तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि हे जे एक एक पीस जे आहेत भेंडीचे जे तुकडे आहेत ते टाकायचे आणि व्यवस्थित असं ते 1 मिनटं त्याला काही न करता तळून घ्यायचं आहे। बघा, मस्त अशी आपली कुरकुरीत अशी भेंडी तळल्या गेलेली आहेत। बघा, अशा पद्धतीनेच तुम्ही भेंडी तळून घ्यायची आहे। थोडासा भेंडीचा कलर चेंज होईल अशा पद्धतीने भेंडी फ्राय करून घ्यायची। बघा, पूर्ण मी भेंडी फ्राय करून घेतल्या आणि अशी झाली ही आपली भेंडी फ्राय। कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका।